तालुक्यामध्ये ग्रामीणची अशी टुर्नामेंट मी तरी अजूनपर्यंत पाहिली नाही. खूप चांगलं आयोजन आहे आणि माझं म्हणजे स्वप्न आहे का या चषकामध्ये मला शेवटच्या म्हणजे शेवट या आज गटातून निघायचं आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला होता ती वस्तुस्थिती आहे की या विभागामध्ये किंवा भिवंडीमध्ये ग्रामीणच्या इतक्या सोपी दुसरा और शेला थँक्यू सो मच. तर निश्चित रूपानं नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पण एक भिवंडीमध्ये आपण पाहतोय भिवंडीकरांनी सातत्यानं एक वेगळं क्रिकेट दाखवलंय. एक वेग क्रिकेटचे खेळाडू या अनेक तारे सितारे दिलेत. आदरणीय दिनेशजी वारगडे साहेब, योगेशजी वारगडे साहेब, यस योगेश दादा आणि मिलिंद भाऊ इथे उपस्थित होतात. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि यस खेळाडू कक्ष आपल्याला उपलब्ध झालाय. दिनेशजी वारगडे साहेबांकडून मान्यता वॉटर सप्लायचे प्रोपरायटर त्यांच्याकडून. तदनंतर लवकरच अगदी काही दिवसातच आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके श्री विशुभाऊ म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष अग्री महोत्सव यांच्याकडून भिवंडी नगरीमध्ये आपल्याला अग्री महोत्सव पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. यावर्षी आपल्याला एक पाहायला मिळेल, कारण गेल्याच वर्षी जर का आपण बघितलं तर वाडा टू एकविरा धावपट्टू विश्वास कांबेरे यांनी नॉनस्टॉप धावत जो प्रवास केला तो पुनश्च एकदा वाडा ते अर्थातच अग्री महोत्सव एकदा भिवंडी अग्री महोत्सवासाठी विश्वास कांबेरे इथून मात्र पूर्ण करणार आहेत हातात मशाल घेऊन. आणि निश्चित रूपानं त्या वाटचालीकरिता आमच्या सर्व जय बजरंग चषक आणि जय बजरंग कमिटीकडून तुम्हाचं खूप खूप इथे मात्र शुभेच्छा असतील तुम्हाला या वाटचालीसाठी आणि एक धाव अर्थातच अग्री महोत्सवासाठी. यस पॉवर शेलर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर सदाशिव दादू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कमिटीमध्ये जमा आहे. आणि यस 6 चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 4. नक्कीच प्रत्येक षटकाराकरिता दिनेश वारगडे आणि योगेशजी वारगडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. आपण पाहू शकताय गोलंदाज सज्ज होतोय. षटकारी पुढचा चेंडू स्विच हिट इथून मात्र फटका चांगला आहे. ग्राउंडचा अभ्यास परिपूर्ण आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने सन्माननीय अक्काजी भोई साहेब देवी आणि मंडप डेकोरेटरचे प्रोपरायटर उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. निश्चित रूपानं तब्बल चेंडू आतापर्यंत संपलेत. 2 आणि दोन्ही चेंडूवर मोठे फटके करारी प्रहार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेला कदाचित असं वाटलं की यष्ट्या उद्ध्वस्त होतील, पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवतील. एक धाव संख्या 9. आदरणीय गजाननजी भोई साहेब, आपण जिथे कुठे असाल आपली जागा ही VIP डाईस मध्ये आपण तिथे येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. यस गजाननजी भोई साहेब, वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय अलोंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू डायरेक्टली रेलिंगला भेदून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र चौकार 4.
आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. नक्कीच थँक्यू सो मच डीजे. सलग 3 चेंडू 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या चौकारानं जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या अंकावर. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल इथे मात्र पुरेसे एकदा स्विच हिट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार फ्लॅटनं निघाला षटकार. सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. डीजे षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकारानं 19 दोड आला असं म्हणायला हरकत नाहीये. पॉवर शेलानं पॉवर दाखवली आहे. यावेळेला हा मिस करताय चेंडू. भलेही स्वतःला झोकून देतील पण मिस करतील. चेंडू संपतील तरी किती डेफिनेटली चेंडू संपतायत आतापर्यंत 5. धावसंख्या 19 या अंकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त स्वागत केलं गेलंय. जबरदस्त या गोलंदाजाचं स्वागत अक्षरशः षटकार चौकारानं. गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. आता माझा फाईन लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण बाउंड्री लाईनला तिथे मात्र चेंडू वेग धारण करेल. सावकाश बॅनर आहे म्हणून वाचले. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र पाहायला मिळाला या चौकार 4. षटक क्रमांक पहिला संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या 23. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक पहिल्या संपलाय. धावसंख्या अर्थातच 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. धावसंख्या 23. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सूरजने आणले गेले आणि सूरजचा पहिला चेंडू जर का आपण बघितलं तर निर्धाव फेक डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळते. या चेंडूची आवश्यकता आहे कारण शेलारकरांनी पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग केली ती कुठेतरी रोखायची होती. नेक्स्ट बॉल पुढे एकदा उडवलाय. या चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या संपार षटकारचा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. संघ अगदी कमी पावलांचा पाहायला मिळतोय आणि यस यावेळेस फाईटची घोषणा पंचांकडून. सिंगल धावसंख्या 33.
नेक्स्ट बॉल ओहो गुड टेक और सिक्सर देख चेंडू बाउंड्रीच्या बाहेर शारदा विद्यालयाच्या भेटीला चाललाय विद्यार्थ्यांच्या भेटीला हा ही चेंडू षटकाराच्या दिशेनं 6 अयोध्या आ रहे मेरे होऊ शकता ड्रेसिंग कडक आहे गॉगल आत्ता उतरवलंय सकाळपासून आणि डेफिनेटली सगळ्यात आमचे आयोजक अतिशय चांगल्या पद्धतीने एक तर डेफिनेटली सगळं काउंटिंग करण्याकरिता नोट डाऊन करण्याकरिता स्पेशली टॅब घेऊन इथे मात्र आलेले आहेत आपण पाहू शकताय प्रणय भोईर टॅब घेऊन आलेत कारण प्रत्येक गोष्टीचा आयपॅड आहे प्रत्येक गोष्टीचं नोट डाऊन करणं गरजेचं आहे एक नंबर खऱ्या अर्थाने नियोजन मनापासून म्हणावं लागेल मी जेव्हा आलो यावेळेस रनआउटची विकेट मिळतीये का -1 ही विकेट यस विकेट रनआउटची विकेट मिळतीये वाईटची एक धाव तर मिळेल विकेटचं बदल डेफिनेटली राम अयोध्या आ रहे आहेत आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्त्या मेन मंदिरामध्ये पोहोचल्यात गाभाऱ्यामध्ये पोहोचल्यात आणि ज्या देशातल्या सर्व नद्यांचं पाणी समुद्राचं पाणी आणि जी काही विधी असते त्या विधीलाही अगदी सकाळच्या सत्रापासून सुरुवात झाली आहे अवधारे मेरे पालनहारी या जगाचे पालनहारी या देशाचे पालनहारी अर्थातच प्रभू श्रीरामचंद्रांचं हे गीत षटक क्रमांक 2 संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते कामे पुढील प्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पानपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक
यस, इथे मात्र डॉट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर टायगर लांडला गेलाय. यस, बोल्ड नावामध्ये टायगर, कामामध्ये ही टायगर दाखवतोय इलाकाही माझा आहे, धमाकाही माझा आहे. सॉरी, इलाका तुमचा असला तरी धमाका माझा आहे. टायगरनी दाखवलाय. विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. ये भगवान, ये भगवान, ये भगवान, जिसे देख ज़माना हो गया रंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग. मुझे चढ़ गया भगवान रंग, मुझे चढ़ गया भगवान रंग. ये भगवान, ये थँक्यू. नक्कीच प्रत्येक षटकाराकरिता पारितोषिक लागलं होतं. दिनेशजी वारगडे आणि योगेशजी वारगडे यांच्याकडून 500 रुपयाचं आणि सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता सदाशिवजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज टायगर तयार. नेक्स्ट बॉल. ओहो, या वेळेस खणून काढताय चेंडूला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय ते मात्र दणदणीत खणखणीत चौकार. 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, खूप वेळ आणि झेल घ्यायची होती मित्रा. कदाचित जज ही परफेक्टली केलं होतं या चेंडूला. झेल तिसऱ्या पंचांकडून मागणी आहे का? रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड जो अंपायर डिसिजन देतील तो ग्राह्य करावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तदनंतर जय भोईर चौकार किंवा षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 चौकार किंवा 3 षटकाराकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक. अक्षय आणि युवराज भगत करिता यांच्याकडून यस, अक्षय भोईर आणि युवराज भगत यांच्याकडून जय भोईर करिता सलग 3 चेंडू 3 चौकार आणि सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकारानं जाऊन पोहोचली 48-48 या अंकावर. एक पोहोचवतोय आम्ही तुमच्यापर्यंत. थर्ड अंपायरची सिस्टीम इथे नसणार आहे. ऑनफिल्ड जो पंच तुम्हाला निर्णय देतील त्यांचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक संघासाठी जय बजरंग प्रत्येकाने स्पोर्ट्स घ्यायची. सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून जो आपल्याला निर्णय भूमिका वाटेल निभावत तो असतात. ग्राह्य धरला जाईल. पाहू शकताय. पिकअप तर केलं गेलंय या चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स क्लिअर केलाय. सिंगल मिळेल, डबल मिळेल आणि धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचली होती. म्हणजे अर्थातच 50 चेंडू संपलेत आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 50. जबरदस्त टायगरचं षटक आपण पाहू शकता. टायगर मित्रा घाईकर हात जोडून विनंती करतोय. अंतिम षटक लवकरात लवकर आपण निमेशजी शेलार साहेब इथे उपस्थित होत आहेत. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे निमेशजी शेलार.
न्यू संघर्ष मीटपाडा आणि रियान वीर सूर्यानगर व टीम कॅप्टन्स आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. न्यू संघर्ष मीटपाडा विपक्षात रियान वीर सूर्यानगर. मॅचच्या दिशेनं हो यावेळेला आपण पाहताय डॉट बॉल इथून मात्र निखिलने आणले गेले. षटक क्रमांक अंतिम 4 टीम पीएन स्पोर्ट्स पालकने. यस पीएन पालकने आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. दुसरा बॉल इथे मात्र निर्धाव कदाचित पाहायला मिळाली असती. क्षेत्ररक्षकांची चूक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 22 स्वरूपात और यस इथे मात्र आलाय चौकार 4. सकाळच्या सत्रामध्ये पोहोचवलं होतं की या स्पर्धेचं स्वरूप बघितलं तर 21 तारखेला फायनल आहे आणि 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र येत आहेत. म्हणजे बजरंग चषक आहे. बजरंग चषकावर बजरंग बली तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीरामचंद्रांचे जे दास आहेत डेफिनेटली त्यांनाही आपण पाहाल. मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन अजूनही माहिती. बॅटच्या रडार मध्ये घेतला या चेंडूला. बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर काय होतं क्षेपणास्त्राचे हल्ले सुरू होतात आणि ते हल्ले कुठे ते मात्र सुरू केले शेलारकरांनी. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. निखिलेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. वैयक्तिक 19 धावांपर्यंत खेळतोय हा खेळाडू. आतापर्यंत चेंडू संपले 3 धावा संख्या 60. विशेष सहकार्य दिवे यांनी मंडप डेकोरेटर्स आम्हाला पाहायला मिळतं ज्यांनी सुंदर सुंदर शामियाने सजवले. सुंदर असे आमचं कॉमेंट्री बॉक्स ज्यांनी बनवलं. VIP डाईस. मी आधी म्हटलं की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला सुरुवात झाली आहे आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्या पद्धतीचं VIP डाईस आपल्याला पाहायला मिळतं त्या पद्धतीचं VIP डाईस शेलारमध्ये तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतं आणि सर्व श्रेय जातं अर्थात देवेने मंडप डेकोरेटर्स आमच्या आकाश भोईर यांना जबरदस्त मंडप डेकोरेशन आणि अक्षय भोईर यस संतोष मामा भोईर असतील ज्यांच्या मार्फत प्रणय भोईर असतील आमचे युवराजजी भगत असतील या हो या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. निश्चित रूपानं चेंडू संपलेत तरी किती चेंडू आतापर्यंत संपलेत इथे मात्र 5 आणि अर्थातच अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चला टीम रियान वीर सूर्यानगर आणि न्यू संघर्ष मीटपाडा व टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचंय. न्यू संघर्ष मीटपाडा आणि रियान वीर सूर्यानगर. वेळेच्या बाबतीत कुठलंही तडजोड केली जाणार नाहीये. वेळेच्या बाबतीत तुम्हाला कंपल्सरी आम्हाला सहकार्य इथून करायचंय. यस वाटल्यास कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन किंवा टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण अन्यथा VIP डायस मध्ये स्थानापन्न व्हा पण वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य आम्हाला करा. यावेळेला हा बॉल आपण जर का पाहाल तर आय थिंक सिंगल इथे मात्र मिळते आणि सिंगलनं धावा संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 64 64 या अंकावर धावफलक. रेलिंगला कोणी टेकू नका. सातत्याने गाव परिसरात रेलिंगच्या त्या बाजूने आपण बसायचं. या गोष्टीची नोंद घ्या.
समाप्ती आता धावा संख्या 64 विजयाकरिता 65 धावांचा वन समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मोनिश पाटील जॉईन होतील, टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. त्याआधी आम्ही सातत्याने म्हणतो की समाजसेवा क्रिकेटच्या बरोबर क्रिकेट कामधंदा सांभाळून थोडा वेळ भेटल्यानंतर समाजसेवा काय असते ना, एक छोटीशी क्लिप आपण इथे मात्र पाहूयात. या क्लिप करत असताना आम्ही कोणालाही डिस्टर्ब करणार नाही आहोत. एकदा डेफिनेटली आपण पहा. भोईर साहेब आपणास विनंती करतोय यायचंय नाणेफेकीसाठी. आपण पाहू शकताय यस मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी आपण यायचंय. नाणेफेक केली जाईल. कॉलिंग कोण येणार आहे? मिटपाडा टीम कॅप्टन इथं मात्र कॉल देत आहेत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच छापा काटा आपण पाहू शकताय. छापा असं कॉलिंग आलंय आणि टॉस ही फिरतोय. छापा नक्कीच नाणेफेक विन झालाय. मी मान्यवरांना विनंती करतोय मनपूर्वक आभार. आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थान व्हायचं आहे. या नाणेफेक विन झालाय. मिटपाडा संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. सामना मैदानात ऑन होतोय. सूर्यानगर नाणेफेक विन झाला असता कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षणच. बॅटिंग आले. बेस्ट ऑफ लक. चांगली बॅटिंग करा. ओव्हर टू कॉम बॉक्स. जय श्री राम
ये भाग पाहतो एका बाजूला टीम पॉवर शेलार बी संघ अर्थात ज्युनियरचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पीएन स्पोर्ट्स पालाकने सध्या या हंगामामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला ज्युनियरचा संघ पालाकने संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि रंगलेली मॅच आपण बघायला मिळते. एका बाजूने जर बघितलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या 65 धावांचं आव्हान दिलंय आणि हे 65 धावांचं आव्हान पार पडताना बंटी पाटील आणि टायगर पाटील ही जोडी मैदानामध्ये होती पण बंटीला परतावं लागलं गेलंय आणि टायगर पाटीलच्या समवेत आता मात्र नवीन बॅटर उमेश पाटीलला पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज विवेक पाटील आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्थात धावसंख्या फळकावरती 0 पण विकेट मात्र एक पाहायला मिळतोय. 65चा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू इथे पहा आल्या चेंडूला फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. बालामामांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चौकार. यावेळेस हाल ऑफ केलाय. हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का पण वन बाउंड चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकाराकरिता आणखी एक दमदार चौकार. खेळवायच्यात 65चा आव्हान दिलाय ते पार पाडताना धावसंख्या फळकावरती आपण एका विकेटच्या नुकसानवरती 9 पाहतोय. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 16-16च्या सरासरीने किंवा 16चा ॲव्हरेज घेऊनच धावा बनवायच्यात. सो कठीण देखील आहे पण मागच्या मॅच मध्ये हे सोपं करून दाखवलं होतं न्यू संघर्ष मीटपाडा या संघाने आणि ज्यामध्ये फलंदाजी निखिलेश शेराने खूप चांगल्या पद्धतीने केली होती. या ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मेरिट मध्ये जाऊ शकले नाही. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचू शकला नाही फलंदाज. बॅटचा फ्लो खूप चांगला होता. ज्या ताकदीने बॅट फिरवली होती पण ताकदीचा वापर तुम्हाला करायचा असेल तर मग चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं किंवा चेंडूला बॅटवरती मिडल करणं देखील पहिलं गरजेचं असतं. पण इथे जर बघितला गेला तर फ्लो होता पण चेंडू मेरिट मध्ये आला नाही आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जेवून पोहोचला तो मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि याच नंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडूने धावसंख्या फळकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे फटका प्रॉपर टायमिंग तर झालाय. फक्त बघावं लागेल लांबी किती आहे. इतकी लांबी आहे जितकी गरजेची होती 3 पीएन पालाकने संघाला. 6 धावा या चेंडूवरती आणि मात्र या 6 धावेने
समीकरण देखील वाढताना पाहायला मिळते जाऊन पोस्ट 15 आकड्यावरती. बजरंग बली त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत निघाल्यात. मी आधीच उल्लेख केला होता की उमेशचा बॅटचा फ्लो खूप सुंदर आहे. फक्त प्रश्न हाच आहे की चेंडूला मिडल किती चांगल्या पद्धतीने करतो आणि इथे देखील तेच पाहायला मिस टाइम चेंडू स्ट्रोक होता पण तो देखील इतक्या ताकदीने होता की तो सीमारेषा बाहेर जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पंचांनी सोडू दिलंय जाऊ दिलाय. पंचांचा इशारा काय तर मग वाईट चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. बघा 16.60च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 16 धावा मात्र कंप्लीट झालात. इथून आता शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर या प्रत्येक 4 षटकामध्ये जे टार्गेट ना 16 धाव्यांचं त्यातला पहिला टार्गेट पर्यंत पोहोचलाय टीम पाळाकणी संघ आणि अजून देखील चेंडू बाकी आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने कट केलाय. गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते सरळ सीमारेषा बाहेर चौकारा करिता आणि मग 4 धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. 65चा पाठलाग करताना पहिल्या षटकात 1 विकेट पहिल्या चेंडूवरती परतला गेला पण येणारे 5 चेंडूमध्ये 20 धावा तब्बल बनवल्या गेल्या ज्यामध्ये उमेश पाटीलच्या बॅटमधनं 3 चौकार आणि 1 षटकार. अफलातून अगदी वेगाची पारी आणि धावसंख्या फळकावरती 20. किंवा ज्युनियरच्या गटामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला संघ आपण त्यांना ओळखला जातो कारण की त्या पद्धतीची त्यांनी खेळ प्रत्येक टुर्नामेंटमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी करून दाखवण्याचं काम केलंय. बॅटिंग चांगली आहे. अगदी जर बघितलं गेलं तर टॉप ऑर्डरचे बॅटर चांगले धावा बनवतात. मिडल ऑर्डर्स मध्ये चांगली बॅटिंग होते आणि फिनिशरचा रोल देखील खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे मी म्हणेन की 65 धावा ज्या आहेत त्या इथून कमी देखील होऊ शकतात. पहिल्या चेंडूवरती टायगरच्या बॅटमधनं हा 6 धाव्यांचा स्ट्रोक आणि सीमारेषा बाहेर 26 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 20 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 26 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वन मोर टाइम बॅक टू बॅक दुसरा टायगरच्या बॅटमधनं हा हाय अँड हँडसम षटकार. ये भगवान ये भगवान ये भगवान जिसे जमाना हो रंग से ओढ़ के इसे बॅट्समनला इथे प्लस पॉइंट आहे की बाउंड्री लाईन छोटी आहे तिथे त्याची ऑन साइडला त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करून गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू चांगला आहे. इथे थोडीशी सुधार केली गेली लेंथ लाईन मध्ये आणि त्यानंतर जर बघितलं तर 1 धावी कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 33 आकड्यावरती.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, पण तिसरा चेंडू अर्थात जर बघितला गेला तर मग चांगला हाताळला गेलाय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे सातत्याने. आपण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन जेव्हा आपण पाहतोय ना की तेव्हा दमछाक होणार क्षेत्ररक्षकांचा, कारण की प्रत्येक चेंडू पाठीमागे स्ट्रॅटेजीज बदलाव्या लागतील, प्रत्येक चेंडूमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावे लागतील. त्यामुळे अनेकदा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सलामीची घडीला पाठवत असतात अनेक सारे संघ. यावेळेस पहा इथे एका हेडने नाही तर दोन्ही हेडने आणि टीम पीएन पालाखनेची तलवार दोन्ही बाजूने धार लावते हे दाखवताना फलंदाज उमेश पाटीलच्या बॅटमधनं हा आलाय मोठा विस्फोटक फटका. सव्वीस धावांचं लक्ष आहे. ज्या पद्धतीने आपण संगीत ऐकलं की राम अयोध्या आ रहे है, दशराच्या दिवशी रावणाचा वध करून ज्यावेळेस आपण पाहिलं की राम परत आला त्यावेळेस अयोध्यामध्ये दिवाळीला परत आला, पण दसऱ्याला वध करून ज्यावेळेस दिवाळीला पर्यंत पोहोचला होता 21 दिवसांचा तो कालावधी असतो आणि 21 दिवसांमध्ये आला त्यावेळेस दिवाळीला आपण दीपोत्सव सेलिब्रेट केला गेला, जेणेकरून रामाचा जो आगमन होता तो केला. आणि आता पुनश्च एकदा अगदी कितीक दशकांनंतर हा पुनश्च एकदा आपल्याला एक सुवर्ण महोत्सव आलाय आणि त्या दिवशीचा जो सारांश आहे पूर्ण दिवसाचा हा सगळ्यांना ठाऊक देखील आहे की सकाळी लवकर उठल्या मग आपल्या देवाऱ्यामध्ये एक दिवा लावून संध्याकाळी पुन्हा एकदा ती दिवाळी सेलिब्रेट करायची आणि सर्वांनी पुन्हा एकदा ती दिवाळी सेलिब्रेट करा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगूयात, कारण की अनेक दशकांनंतर हा अवसर आपल्या भेटीसाठी आलाय आणि तो पूर्ण करायचा. इथे चौकार आला, चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 43 आकड्यावरती. तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 43. शेवटचा अंतिम चेंडू उडवलाय, फटका तितका दूरवरती नाही आणि तदनंतर विकेट क्रमांक 2 फलंदाज परतीच्या प्रवासाला उमेश पाटील. बजरंग बलीच्या आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट. बघा 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 43 धावा फळकावरती जोडल्या गेलात. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 22. सरासरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली 16.60 ची, दुसरा षटक जेव्हा चालू झाला तेव्हा होती सरासरी अगदी 15 ची आणि आता जसं तिसरं षटक प्रगतीपथावरती आलं ना 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 22 म्हणजे सरासरी जाऊन पोहोचली 11 वरती. म्हणजे सरासरी बघा किती चांगल्या पद्धतीने पाठीमागे खेचण्याचं काम टीम पीएन पालाखने संघाच्या फलंदाजाने केलंय. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी किंवा अशा प्रकारची फलंदाजी तुम्ही जर उत्तरार्धामध्ये करत असाल तर मी म्हणेन की एक प्रॉपर पॅकेजवाली टीम आहे आणि तेच काम केलंय. आता मात्र फलंदाज उमेश परतला गेला आणि आता नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय इनॅट नंबर 4 वरती निखिल पाटीलला, अर्थात जो फलंदाज आहे मैदानावरती टायगर पाटील त्याचा बंधू निखिल पाटील ही जोडी आता मैदानामध्ये आहे. चेंडू पोहोचवा मैदानामध्ये, चेंडू पोहोचवा. चला मॅच बॉल देखील मैदानापर्यंत पोहोचलाय. 12 चेंडू 22 धावा हे इक्वेशन सध्या मैदानामध्ये 11-11च्या सरसेन धावा बनवायच्या आहेत. टीम पॉवर शेलार बी संघाने परतीचा प्रवासाचा रस्ते देखील दाखवायला सुरुवात केली, कारण की दुसरा विकेट जो महत्वाचा होता उमेश पाटीलला परतावा लागला गेला आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज समाधान पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन महत्वाचं षटक आहे. इथे 10 धावा जरी आल्या 10 ते 11 धावा जरी आला तरी पण समीकरण पालाखने संघासमोर अगदी सोपं राहील. त्यासाठी इथे या षटकामध्ये मी म्हणेन की कमीत कमी धावा द्यायच्यात. चेंडू क्रमांक पहिला, यावेळेस पहा पहिला चेंडू
या लेंथ वरती या फलंदाजाच्या अगेन्स्ट नाही गोलंदाजी करू शकत. सर्वात स्ट्रॉंग झोन या फलंदाजाचा. आणि इथे चेंडूला पहा किती चांगल्या पद्धतीने उडवलाय. फक्त हाताची जी रिस्ट आहे किंवा जी कलाई आहे त्याचा यूज केला आणि चेंडूला सरळ कन्वर्ट करून दिला मिड विकेटला 6 धावांकरिता. आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग. आता विजयासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. दरम्यान या स्पर्धेचं मुख्य कॉइन जे आहे आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय ते आमच्यापर्यंत पोहोचले. या स्पर्धेचं ज्या नावाने ही स्पर्धा बनवली गेली किंवा ज्या नावाने ही स्पर्धा चौकार इथे पाहायला मिळेल, ज्या नावाने ही स्पर्धा ठेवली गेली ते जय बजरंग चषक आपल्याला एका बाजूने पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण या विभागात पाहतो ना की एक जीवाचे एक भावाचे आम्ही शेलारचे असा उल्लेख पाहायला मिळतो. तो आम्ही शेलारकर असा कॉइनच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा कॉइन येणाऱ्या पुढच्या मॅच पासून आपण यूज करणार आहोत आमच्या टॉस बॉक्स कडे. चौकार आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली टोटल 62 62 या आकड्यावरती. आणि आता विजयासाठी जर पाहिला तर धावांची गरज आहे ती 3. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. बघा पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये बघितलं तर 23 धावा आल्या, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. म्हणजे तिन्ही षटकांमध्ये जर पाहिला तर धावा 15+, ज्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक चांगली सरासरी 15च्या सरासरी किंवा 15+च्या सरासरी तुम्ही धावा बनवत असाल तर हा हाय स्कोर किंवा एखाद्या मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा एक लक्षण असतं आणि तेच पाहायला मिळालं. तिन्ही षटकांमध्ये 15+ धावा बनवण्याचं काम बॅटर्सने केलं. म्हणजे टार्गेट दिसत होतं डोळ्यासमोर 65 आणि त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करायचा ती टीम PL बाळकने संघाने या मैदानामध्ये दाखवलंय. मागच्या 2 मॅच रंगतदार अगदी या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर मोडीत काढणाऱ्या 2 मॅचेस पाहिल्या. या आधीची मॅच पहिली 67 धावा मोडल्या गेल्या आणि आता देखील 65 धावांपर्यंत पोहोचण्याच्या जवळजवळ पोहोचले. आता 6 चेंडू फक्त मध्ये 3 धावा आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज प्रणय भुईर. अजून देखील होऊ शकतं 6-3 रोखू शकतात. सहा चेंडू 3 धावांची गरज आहे. बॉल तयार. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय निखिल पाटीलला.
फुलर लेनचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह केलाय चेंडूला कव्हर्सला जातो विजयाचा फटका आणि टीम पीएन पालकने संघाने इथे मॅचला फिनिश केली. हार्ड लक टीम पावर शेल आणि विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम पीएन स्पोर्ट्स पालकने. बजरंग बलीचा अनुभव होतं ते सगळं पणाला लावलं कामे आणि अगदी जर बघितलं गेलं ना तर माध्यमातून पीएन स्पोर्ट्स